नमस्कार, वर्षास केक्स अँड आर्ट्समध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत रताळ्याच्या गोड घाऱ्या। काही ठिकाणी यांना दशमी म्हणतात। त्या आपण या रताळ्याच्या घाऱ्या आपण तेलात न तळता आज तव्यावर भाजणार आहोत। तुम्ही बघू शकता किती मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत। जेवढे मऊ आहेत तेवढेच खायला पण खूप स्वादिष्ट लागतात। तर या घाऱ्या 3 ते 4 दिवस आरामात टिकतात। तर चला तर मग रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट तयार होते। आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। रताळ्याच्या घाऱ्या बनवण्यासाठी मी घेतलेली आहे 3 रताळी। ती चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि अशा स्टीमरमध्ये 10 ते 15 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायची आहेत। तर तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता। तर या घाऱ्या बनवण्यासाठी मी घेते आहे गूळ आपल्याला खिसून घ्यायचा आहे। तर 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। तर आता आपण चेक करूयात की आपली रताळी शिजलेली आहेत का। हे बघा, रताळी चांगली शिजलेली आहेत। तर आपण वाफलेले आहेत चांगली। तर आपण ती रताळी काढून घेऊया। आता या रताळ्यांची आपल्याला थोडीशी कोमट झाली की आपल्याला साल काढून घ्यायची आहे। आपल्याला सगळं व्यवस्थित त्याची साल काढून घ्यायची आहे कोमट असतानाच। तर आणि नंतर सगळे साल काढून झाल्यानंतर आपल्याला चमच्याने स्मॅशरने आपल्याला पूर्ण एकजीव असं त्याचं स्मॅश करून घ्यायचे आहे। तर हे तुम्ही बघू शकता, त्यात काही जाड रेषा असतील तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आणि यामध्ये जेवढं बसेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर जेवढा पल्प आहे तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे इथे। आणि चवीनुसार मी इथे घेतलेला आहे वेलची पूड आणि एक सुंठ पावडर घेतलेली आहे चवीनुसार। तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। आणि यामध्ये आपल्याला जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे। गव्हाचं पीठ पण मी चाळून घेतलेलं आहे। आपल्याला अगदी जास्त एकदम आपल्याला हे थोडंसं मिश्रण एकजीव करून आपल्याला त्यात गव्हाचं पीठ आपण थोडं थोडं करून घालणार आहोत। तर हे तुम्ही बघा, चमच्याने थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे आपल्याला आणि मऊसूत त्याचा गोळा बनवायचा आहे। आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जर ही रताळी आपण शिजवून घेतली, म्हणजे पाणी टाकून जर कुकरला शिजवली तर ती खूप ओली बनतात आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला खूप गव्हाचं पीठ मिक्स करावं लागतं। त्यामुळे जे रताळीचे घारे आपण म्हणतो तशी रताळीच्या घाऱ्यांना रताळीची चव येत नाही। तर अशी वाफवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कमी गव्हाचं पीठ लागतं आणि मग रताळीची चव व्यवस्थित येते आणि रताळीच्या घाऱ्या चवदार लागतात। तर म्हणून ही शिजवून घेण्यापेक्षा वाफवून घेतलेली कधी पण चांगलीच लागतात। तर हे बघा, आपल्याला थोडं थोडं करून गव्हाचं पीठ त्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक गोळा बनवायचा आहे मऊसूत। आणि थोडा तेलाचा एक चमचा तेल घेऊन आपल्याला तेल लावून परत चांगला मळून घ्यायचा आहे। आणि इथे व्यवस्थित मळून झाल्यानंतर तुम्ही चेक करू शकता की बघा किती मऊसूत गोळा बनलेला आहे आणि छान झालेला आहे। आता आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। थोडंसं पीठ मुरू द्यायचं आहे। आता 15 मिनिटं झालेली आहेत। तर आपण त्याचे छोटे चपातीच्या पोळीच्या साईजचे गोळे करून घेऊयात। तुम्ही तुमचे लहान मोठे करू शकता। मी या 3 रताळ्यांच्या मध्ये बघा 9 गोळे झालेले आहेत माझे। आणि आपल्याला एक गोळा घेऊन दोन्ही बाजूला थोडंसं पीठ लावून आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे पोळीसारखा गोल लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने। आणि हे करत असताना आपल्याला गॅसवर तवा पण तापत ठेवायचा आहे। तवा गरम झाला की आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, पोळी चांगली आपल्याला व्यवस्थित लाटून झालेली आहे। जास्त जाड पण नाही करायची आणि जास्त पातळही नाही करायची, व्यवस्थित लाटून घ्यायची आहे। आणि फिरवत लाटली, हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। तोपर्यंत आपला तवा गरम झालेला आहे आणि आता आपण ती त्यात तव्यावर घालून घेणार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। आणि 2 मिनिटं झाल्यानंतर परत दुसऱ्या बाजूने पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला ही पोळी व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आहे। आणि याला आपण घरचं माझ्याकडे गावरान तूप आहे ते गावरान तूप लावून घ्यायचे। गावरान तूप लावल्यानंतर अजून चविष्ट लागते। हे बघा, दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचं आहे। आणि हे भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे। एकदम लो फ्लेमवर ह्या घाऱ्या कडक बनतात आणि जास्त फ्लेमवर करपतात। त्यामुळे मीडियम फ्लेमवर व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे। बघा, व्यवस्थित किती सुंदर दिसत आहे आणि मऊ झालेली आहे। आणि अशा प्रकारे आपण दुसरी पोळी पण लाटून घेऊया। दोन्ही बाजूने मी पीठ लावलेलं आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने
लाटून घेत आहे। तर ह्या घाऱ्या खायला पण खूप चवीला लागतात छान आणि एकदम मऊ लुसलुशीत होतात आणि तळलेल्या घाऱ्यांपेक्षा ह्या भाजलेल्या घाऱ्या पण छान लागतात आणि तेल आपल्या शरीरात तेलाचं प्रमाण हे कमी जातं, म्हणून काही लोक हे भाजलेल्या घाऱ्या पसंत करतात। तर बघा दुसरी पोळी पण आपली लाटून झाली, ती पण आपल्याला दोन्ही बाजूने तूप लावून भाजून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं भाजून घेतल्यानंतर अगदी छान बनतात। प्रवासामध्ये आपल्याला ते बरोबर बनवून नेऊ शकतो, 3 ते 4 दिवस आरामात टिकतात। लहान मुलांना घरात बनवून देऊ शकतो, कधी पण आपण ह्या आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण बनवून खाऊ शकतो। त्यामुळे खूप छान लागतात आणि चविष्ट लागतात, पौष्टिक असतात। रताळे हे पौष्टिक असतात, त्यामुळे रताळ्याच्या घाऱ्या खूप उपयोगी आहेत आपल्याला। तर बघा ह्या सगळ्या मी माझ्या घाऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि या व्यवस्थित 9 घाऱ्या बनलेल्या आहेत। व्यवस्थित बघा किती छान मुलायम आणि मऊ आणि लुसलुशीत झालेल्या आहेत आणि तेवढ्याच खायला पण खूप चवदार आहेत, स्वादिष्ट लागतात आणि व्यवस्थित तुम्ही पण ह्या करून बघा आणि ह्या घाऱ्या आपण बनवून ठेवू शकतो आणि प्रवासात जाताना नेऊ शकतो। तर बघा ह्या घाऱ्या व्यवस्थित मी तुम्हाला तर खाऊन दाखवते, एकदम मला कंट्रोलसुद्धा होत नाही आहे आणि खूप छान चवदार झालेल्या आहेत। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।